भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल तुम्हाला माहिती आहे का कोणी मिळवून दिलेलं आहे? 99% तुमच्यापैकी कोणाला माहितीच नसणार आहे. हे मिळवून दिले आपल्याला के.डी. जाधव यांनी, साताऱ्याचे, आपल्या महाराष्ट्राचे. हो, मी बरोबर बोलतोय, सातारा महाराष्ट्राचे के.डी. जाधव यांनी 1952च्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळवून दिलं होतं. बघा, त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952च्या आसपास जायला पुरेसे साधन सुद्धा नव्हते त्यांना ऑलिम्पिकमध्ये जायचं होतं. ना गव्हर्नमेंटचा कुठला सपोर्ट होता, ना फंड होते. पण राजाराम कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत ते समोर आले, त्यांनी आपलं घर घाण ठेवलं आणि 7,000 रुपये गोळा करून त्यांना ऑलिम्पिकला पाठवलं. ऑलिम्पिकला पाठवल्यानंतर त्यांनी ब्रॉन्झ मेडल, भारतासाठी पहिलं वैयक्तिक, हे मिळवून आपल्याला दिलं. बघा, ह्यालाच ना कुठेतरी म्हणतात ग्रिट. फार सुंदर पुस्तक आहे ग्रिट नावाचं. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जर व्यक्ती, माणूस, कोणाला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर साधनं वगैरे हे सगळे नंतरच्या गोष्टी आहेत. पॅशन इम्पॉर्टंट आहे, चिकाटी महत्वाची आहे आणि ग्रिट महत्वाचं आहे. ग्रिट बद्दल एवढं चांगलं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑफिसेसमध्ये पण मी बऱ्याचदा बघतो, 2 लोक सोबत जॉईन होत आहेत. एक व्यक्ती पटापट प्रमोट होतोय, ग्रो होतोय, लाईफ मध्ये पुढे चाललाय, आणि दुसरा बिचारा थांबलाय. तो म्हणतोय मला सपोर्टची गरज आहे, मला जर कोणी हात दिला तर मी पुढे जाईल. उद्योजकतेमध्ये पण मी बऱ्याचदा बघतो, बऱ्याच जणांना उद्योजक चालू करायचा असतो, नवीन बिझनेस सुरू करायचा असतो, पण राईट वेळेची वाट बघतात, राईट सपोर्टची वाट बघतात, कोचिंगची वाट बघतात, आणि दुसरा व्यक्ती फक्त चिकाटी, मेहनत, जिद्द, ग्रिटने पुढे 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 जात असतो. तर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये सपोर्टची, वेळेची वाट न बघता त्या ग्रिटला घेऊन पटापट पुढे जाणं. जसं के.डी. जाधव यांना कुठलाच सपोर्ट नसताना ऑलिम्पिकमध्ये गेले आणि भारतासाठी पहिलं मेडल त्यांनी जिंकून आणलं. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा काहीतरी जिंकण्याची गरज आहे तुमच्या फॅमिलीसाठी. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा.